आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना रिक्षावाले घेराव घालणार असल्याची माहिती आता समोर येते। माजी आमदार नरसय्या आडाम मास्तर यांचा हा इशारा आहे। सोलापुरात रिक्षा चालकांचा सरकार विरोधात मोर्चा पाहायला मिळतोय आणि याच मोर्चा वेळी त्यांनी हा इशारा दिलेला आहे। फिटनेस सर्टिफिकेटच्या विषयावरून सोलापूरमध्ये 6000 रिक्षा चालक हे आक्रमक झालेले आहेत आणि याच संदर्भात त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री पंढरपुरात आल्यानंतर त्यांना घेराव घालण्याचा इशारा दिलेला आहे। याच संदर्भात नरसय्या आडाम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। सोलापुरात रिक्षा संघटनांकडून मोठा मोर्चा काढण्यात येत आहे। आपण जर बघितलं गेलं तर वेगवेगळ्या मागण्यांसाठी सोलापूरमध्ये माजी आमदार आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली आणि विविध संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात येतोय। मास्तर काय सांगाल? हायकोर्टामध्ये 2016 पासून या फिटनेस संबंधीचं त्या ठिकाणी रिट अर्ज चालू। 2024 मध्ये दुर्दैवाने आमच्या विरुद्ध निर्णय आला। परिवहन आयुक्तांनी बैठक घेऊन सगळ्याला सांगितलं ज्यांचं फिटनेस नाही ते 50 रुपये द्यावं, दररोज 50, जोपर्यंत फिटनेस होईल। आता फिटनेसचा मुख्य अडथळा आहे 70-80 हजार रुपये लागणार। आज रिक्षाची किंमत 3 लाख, बँकेच्या हप्त्या करता 700-800 रुपये, डिझेल आणि पेट्रोल करता 200-300 रुपये, आता 100-150 रुपये। कसं जगणार? आणि ही दंडाची वसुली 16 पासून करणार असं धमकी दिली। राज्याचा मुख्यमंत्री एक रिक्षावाला आहे, अभिमानाने सांगतात मी रिक्षावाला, म्हणून आमची मागणी राहणार आहे या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा आणि फिटनेस करता काहीतरी तुम्ही आम्हाला सवलत द्या। मास्तर दुसरीकडे इकडे या करता आज मोर्चा आहे। 16 तारखेला पंढरपूरला येणार, विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा करणार, त्यावेळेला आम्ही त्यांना घेराव करणार। त्यांना वाटतं पोलीस बंदोबस्त ठेवू, पुढाऱ्यांना आत घालू, रिक्षावाल्यावर लाठ्या मारू, कितीही दडपशाही करा, पंढरपूरमध्ये गनिमी काव्याने आमचा रिक्षावाला पंढरपूरमध्ये घुसेल, वारकऱ्याबरोबर टाळ मृगंध वाजवत मुख्यमंत्र्याला घेराव करेल आणि याचं जाब विचारून निर्णय दिल्याशिवाय मुख्यमंत्र्याला सोडणार नाही हा कार्यक्रम। कॅमेरा पर्सन अनिल कांबळेसह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।